मोबाईल बघत नाहीत, बाहेरचं खात नाहीत. खूप छान. मोबाईल जास्त बघायचे नाहीत. मोबाईल बघायचा फक्त अभ्यासापुरता. तुम्हाला एखादी पोयम बघायची असेल, एखादं गाणं, एखादी कविता बघायची असेल, तेवढ्या पुरताच मोबाईल बघायचा. बरोबर. बाकीच्या वाईट गोष्टी मोबाईल मध्ये बघायच्या नाहीत. घरच्यांना पण सांगायचं. तुमचे दादा असतील, ताई असतील, काका असतील, मामा असतील, मावशी असतील, आजी आजोबा, आई वडील सगळे असतील, त्यांना म्हणायचं मोबाईल मध्ये वाईट कधीही बघायचं नाही. काय असतील त्या चांगल्या गोष्टी बघायच्या आणि त्या आम्हाला पण सांगायच्या. आणि मोबाईल ज्यांना बघायची खूप आवड असेल त्यांनी जास्तीत जास्त अर्धा तास मोबाईल बघायचा. किती? फक्त अर्धा तास. आणि बाकीचा सगळा वेळ तुमच्या अभ्यासाला, तुमच्या खेळाला आणि तुमच्या घरातल्या व्यक्तींशी गप्पा मारण्यासाठी वेळ द्यायचा. समजलं? आता आज आपण चित्रकला स्पर्धा भरवली होती. तर रेझिंग डे म्हणून आमच्याकडे एक कार्यक्रम असतो. कोणता डे? रेझिंग डे. रेझिंग डे याचा अर्थ की जे विद्यार्थी आहेत, शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी छोटे छोटे कार्यक्रम अरेंज केले जातात. तसा मी एक कार्यक्रम तुमच्या शाळेतल्या सरांना, तुमच्या शिक्षकांना आणि आपल्या जे सरपंच साहेब आहेत त्यांना काल फक्त अगदी 5-10 मिनिटं आधी सांगितलं होतं मी की असा असा कार्यक्रम आपण करायचा का. तर मला हे सगळं बघून, सकाळी आल्यावर हे सगळं बघून मी इतकी अवाक झाले की अरे इतका भारी कार्यक्रम 5 मिनिटाच्या बोलण्यामध्ये होऊ शकतो. खूपच छान, खूपच कौतुकास्पद आहे. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. शिक्षक तर खूप छान तुम्हाला शिकवतात, प्रत्येक गोष्टीत सहभाग घेत आहेत. माझी दुसरी वेळ आहे ही यायची आणि खरोखर म्हणजे आई जरी म्हणलं तरी चालेल. त्यांना आईसारखंच अगदी तुमच्याकडे ते लक्ष देत आहेत. आणि आता जे सर बोलत होते, तुम्ही सूत्रसंचालन करत होता, काय नाव आहे सर? चटे सर, शरदचंद्र चटे. चटे सर, खूप सुंदर तुमची वाक्यरचना आहे. अलंकाकृत असतं ना ते, तशी वाक्यरचना खूप छान बोलत होते सर. खूप छान. याच्यावरून कळतंय, शिक्षकांच्या बोलण्यावरून कळतंय, राणीमानावरून कळतंय की शाळा 1 नंबर आहे. शाळेतले विद्यार्थी पण 1 नंबर. ठीक आहे. मी एवढं बोलून माझं एक छोटंसं भाषण संपवते. नंतर आपण पुन्हा भेटायचं ना? धन्यवाद मॅडम. आपण आलात हीच आमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचं आमचं प्रारंभ चांगलं की अहर्निश सेवा मोहीम म्हणत या ठिकाणी 24 तास या ठिकाणी सामान्यासाठी असामान्य कामगिरी करणारं पोलीस दल, अगदी सणाचा महोत्सव असो की घडलेल्या अघटित घटना असो किंवा निवडणूक असो, या पूर्ण सेवेत आपण या ठिकाणी झोकून देऊन या ठिकाणी कार्यरत असतात. आणि त्यामुळंच आज या ठिकाणी सर्वसामान्य चांगल्या प्रकारचं जीवन जगताना या ठिकाणी आपण पाहतोय. आपण या ठिकाणी भाषणाच्या ओघात शाळेच्या प्रगतीचा आलेख या ठिकाणी वाचला, आहाराचं महत्त्व विशद केलं. तर तत्सम कोणताही पदार्थ शाळेत खायचा नाही, आणायचा नाही, ही बिरदावली आमच्या मुख्याध्यापकाने या ठिकाणी निश्चित ठेवली आणि सर्व शिक्षक वृंदाने त्याला या ठिकाणी दुजोरा दिला. आणि कोणीही या ठिकाणी बिस्किट किंवा तत्सम पदार्थ शाळेत आणत नाहीत किंवा खात नाहीत. आरोग्याची चांगली काळजी मुख्याध्यापकाने आपल्या स्वतःपासून सुरुवात केली आणि सर्व या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी ते पाळतात. विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. मॅडम, तुम्हाला आनंदाने सांगायचे की या गावातील व्यक्ती अगदी श्रममूलक असो की धनाढ्य असो, तर ती व्यक्ती शेकड्यापासून हजारापर्यंतची रक्कम, कमीत कमी 100 पासून चालू झालेला हा निधी 11,000 पर्यंत या ठिकाणी निधीचं वितरण या ठिकाणी निश्चितच केलं जातं. तर याचं महत्व एवढ्यासाठीच आहे की दानशूरपणा हा त्या व्यक्तिमत्वामध्ये निश्चितच आहे आणि याची प्रेरणा ही मोठ्या उच्च पदस्थापून घेतलेली आहे. त्यामुळं प्रत्येकानं या ठिकाणी पाऊल टाकताना मोठ्यांचा आदर्श या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आणि याला सर्वस्रोत ही जी व्यासपीठावर विराजमान मंडळी आहे त्यांचा या ठिकाणी सिंहाचा वाटा निश्चितच राहिलेला आहे. त्यामुळं त्यांनी आपला हा उत्कर्ष आपल्या वाणीतून, आपल्या बोलण्यातून या ठिकाणी मॅडमचं आपण भाषण या ठिकाणी ऐकलं निश्चितच.
त्यांच्या वाणीतून साक्षात सरस्वती वदते आहे. अतिशय सरस्वतीचं वंदन करून शालेय शिक्षणाचा आपला या ठिकाणी कार्याचा आरंभ म्हणून त्यांनी शिक्षकी पेशातून केला आणि या ठिकाणी आता कार्यरत या ठिकाणी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. निश्चितच त्यांच्या आगामी कार्यासाठी मनस्वी शुभेच्छा असतील. त्यांच्या हातून त्यांचं चांगल्या प्रकारचं प्रमोशन व्हावं आणि चांगल्या प्रकारचं कार्य व्हावं हीच आपण पांडुरंग चरणी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करूयात. शब्दात कसे व्यक्त करावे हे मला सुचत नाही. आभार शब्दात कसे व्यक्त करावे हे मला निश्चितच सुचत नाही. आभाराचे भार कशाला, भाराचे हार कशाला, नाते जपले हृदयात त्या नात्याला दार कशाला. श्रोत्याने उचलला आहे श्रवणाचा भार, तेव्हा निश्चितच त्यांचे मानावे लागतील आभार. सन्माननीय विजय बागल सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे. आज पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या अंतर्गत ज्या चित्रकला स्पर्धा झाल्या या चित्रकला स्पर्धेनिमित्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आदरणीय रेखा गणवट मॅडम यांचं मी शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर गणेश इंगोले पोलीस नायक, सुनील पवार पोलीस नायक आणि पोलीस कॉन्स्टेबल अजित मिसाळ, त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आदरणीय भाऊ मोहनप्पा, त्याचबरोबर आलेले सर्व मान्यवर गणेश बागल, त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.